नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात मंडळी? तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं. बटाटे शिजवून घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे, पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. आता बटाटे शिजवून झाले की आपल्याला इथं खलबत्त्यामध्ये वाटण करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये मी काय टाकले, इथं कोथिंबीर टाकलेली आहे, इथं मिरच्या टाकायच्या तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त. लसूण टाकायचं. आता हे सगळं कुटून घ्यायचं आहे. थोडंसं जिरंसुद्धा टाकू शकता तुम्ही, थोडंसं अद्रकसुद्धा टाकायचं आहे. आता हे चांगलं असं कुटून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं जाडं-भरडच होणार आता खलबत्ता म्हटल्यावर. आता तुम्ही बघू शकता माझं कुटून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, तर बटाटे घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. नंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते इथं ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी इथं टाकून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. आता लिंबू म्हटलं की साखर आलीच, नंतर साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळे मसाले जे आहेत ना ते इथं तुम्ही टाकू शकता. काश्मीरी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही, चाट मसालासुद्धा टाकू शकता. आता हे लिंबू मी इथं पिळून घेतलेलं आहे. लिंबूच्या नंतर मी साखर टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे. चेक करून बघायचं आहे मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही ते. नंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला. आता छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे करून घ्यायचे, म्हणजे पराठे बनवताना आपल्याला जास्त सोपं जातं. आता पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे, पारी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या एक गोळा भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं बंद करून आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. मुलांना तर हे पराठे अतिशय आवडलेले आहेत. तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत खाऊ शकता. तुम्ही बघू शकता मी इथं सॉस दिलेला आहे. तो तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा.